नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NS मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 28 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या अंतर्गत 26 रिक्त पदांची भरती घेण्यात येत आहे। ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। विशेष म्हणजे या पदासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही आणि कोणालाही कोणत्याही प्रकारची परीक्षा फी भरावी लागणार नाही। त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता। तर कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या NS मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला आहोत। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना इथे सूचित केल्या जात आहे। त्याची जाहीर सूचना इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर HVDC प्रविभाग महापारेषण चंद्रपूर येथे ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। वर्ष 2025-26 करिता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी ते करारबद्ध केल्या जाणार आहे। त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार शिकाऊ उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या उमेदवारांनी apprenticeshipindia.org या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन दिलेल्या आस्थापना नोंदणी क्रमांकासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करायचा। तर या ठिकाणी बघू शकता या विभागाचा रजिस्ट्रेशन क्रमांक इथे दिलेला आहे। तर या रजिस्ट्रेशन क्रमांकासाठी तुम्ही शिकाऊ उमेदवारी या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता। तर वीजतंत्री या ट्रेड करिता एकूण 26 पदसंख्या इथे भरल्या जाणार आहे। तर 26 रिक्त पदसंख्येसाठी एक सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासोबत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली अंतर्गत मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री या व्यवसायाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या पदांसाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणकोणती शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता SSC व ITI वीजतंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळ प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग EWS उमेदवारांकरता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व आनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करायची आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक कागदपत्रांची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर ही सर्व शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला या अप्रेंटिसशिप विभागाच्या प्रोफाईलवर जाऊन त्या ठिकाणी अपलोड करायची आहे। तर अशा प्रकारे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर विद्यावेतन सरकारी नियमानुसार इथे तुम्हाला दिल्या जाणार आहे। भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही राजकीय किंवा अधिकाऱ्याकडून दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्यास उमेदवाराची भरती प्रक्रिया यामधून बाद करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे। वयोमर्यादा या ठिकाणी 18 ते 35 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सध्या स्थितीत कार्यान्वित असलेला ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी अचूक नोंदवणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे सुद्धा इथे माहिती सांगण्यात आलेली आहे। शिकाऊ उमेदवाराची निवड ही SSC आणि ITI गुणांच्या टक्केवारीनुसार या ठिकाणी करण्यात येणार आहे। तेव्हा सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहूनच या ठिकाणी प्रवर्ग निहाय तुम्हाला या ठिकाणी अर्ज इथे सादर करायचा। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती अर्ज करण्याबाबत इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता 21 मार्च 2025 या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। तर 28 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख इथे देण्यात आलेली आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरता www.apprenticeshipindia.org ही ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। तर या अर्जाची प्रिंट या ठिकाणी काढून त्यासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्रे आहेत ती शैक्षणिक कागदपत्रे त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी पोस्टाने किंवा स्वहस्ते म्हणजे स्वतः जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज तो ऑफलाईन पद्धतीने सादर करू
शकता. तर ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीसोबत एक अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. ऑफलाईन अर्ज या ठिकाणी असणार आहे. तर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचे पूर्ण नाव इथे भरायचे आहे. त्यानंतर उमेदवाराच्या वडिलांचे नाव, त्या ठिकाणी लिंग कोणता आहे, वैवाहिक स्थिती कशा प्रकारे आहे, उमेदवाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता, त्यानंतर कायमचा पत्ता, त्यानंतर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी जे काही असणार आहे ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे जन्मदिनांक, जातीचा प्रवर्ग कोणता आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून आहात ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही SSCची गुणपत्रिका जोडली आहे का, एस करायचं आहे. त्यानंतर ITI गुणपत्रिका जोडली आहे का, तर हे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता कोणत्या प्रकारची आहे ती सर्व माहिती या ठिकाणी भरून या ठिकाणी बघू शकता. प्रतिज्ञापत्र या ठिकाणी जोडून त्या ठिकाणी आपली स्वाक्षरी ते करून घ्यायची. तर अशा प्रकारे अर्जाचा नमुना या जाहिरातीसोबत या ठिकाणी दिलेला आहे. तर ऑफलाईन पद्धतीने हा अर्जाचा नमुना तुम्हाला या ठिकाणी भरून त्यासोबत आपली शैक्षणिक कागदपत्रे जोडून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तो अर्ज इथे पाठवायचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या मार्फत मित्रांनो ही रिक्रुटमेंट 26 रिक्त पदसंख्येसाठी शिका उमेदवारी या पदासाठी होत असून वीजतंत्री या ट्रेड करता ही रिक्रुटमेंट चंद्रपूर HVDC प्रविभाग येथे निघालेली असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. तर अशा प्रकारे या पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.